हे डोसे पहा अगदी मऊसूत जाळीदार झालेले आहेत आणि बनवताना सुद्धा ते एकदम पातळ बनवलेत. लोणी स्पंज डोशासारखा अगदी कलर तसाच आलेला आहे. लोणी स्पंज डोसा फक्त थोडासा जाडसर असतो आणि हा डोसा मी पातळ बनवलेला आहे. पण टेस्टला म्हणाल तर एक नंबर झालेला आहे. तर डोसे बनवताना कसं आपल्याला डाळ तांदूळ अगोदर भिजत घालावी लागते, नंतर ती वाटून आंबोट ठेवायची, नंतर मग लोणी स्पंज डोसा आपल्याला तयार करता येतो. पण हे डोसे मी अगदी झटपट अर्ध्या तासामध्ये बनवलेले आहेत. सोबतच चटणीसुद्धा बनवलेली आहे. तुमच्याकडे ओला नारळ नसेल तरी सुद्धा तुम्ही ही चटणी झटपट बनवू शकता. चवीला एक नंबर लागते. वेगळ्या चवीची ही चटणी आहे. चला पटकन रेसिपी सुरू करू. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाऊण वाटी. पीठ चाळून घ्यायचे. त्याच्यासोबतच बारीक रवा घ्यायचा आहे 1 वाटी. रवा शक्यतो बारीकच वापरा. आणि त्याच वाटीने ताजं फ्रेश दही घ्यायचे. दही आंबट नसावं ते घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता पाण्याचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगते, कारण अंदाजाने पाणी घालावं लागतं. तर हे पाणी घातल्यानंतर मिक्सरला हे एकदा वाटून घ्यायचे. वाटून म्हणजे मिक्स करून घ्यायचे. तशा हाताने जर आपण करायला गेलो तर ते गुठळ्या राहतात म्हणून. तर पहा, पुन्हा 1 वाटी पाणी इथं मी घालून घेते आणि पुन्हा 1-2 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचे. पहा, मिश्रण असं झालेलं आहे. हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. थोड्याफार गुठळ्या राहिल्यात त्या हाताने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि असं हातानेच हे पीठ चांगलं फेटून घ्यायचे. एक 3 ते 4 मिनिटं ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. तरच डोसे छान जाळीदार आणि स्पॉन्जी होतात. आणि पहा, हे पीठ आपण जास्त वेळ फर्मेंट करत नाही आहोत, त्यामुळं ही प्रोसेस नक्की करा. आता हे झाकून ठेवणे वेळ असेल तर 1 तासासाठी ठेवलं तरी चालेल. आता चटणी बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी तवा गरम केला आहे. थोडंसं तेल घातलं आहे आणि शेंगदाणे तेलावरती खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत. शेंगदाणे भाजून घेतले तरी चालतील, पण तळून घेतलेल्या शेंगदाण्याची चटणी खूप सुंदर होते. इथे मी अर्धा ते पाऊण कांदा घेतलेला आहे. कांदा छोटाच घेतला आहे आणि तो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच असे टोमॅटोचे काप करून घातलेत. इथे मी अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो वापरते. तुमच्या आवश्यकतेनुसार चटणी बनवायची त्याच्यावरती तुम्ही ते घालू शकता. इथे मी एकदम कमी तिखट मिरची आहे म्हणून मी ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे चांगलं मिश्रण परतवून घ्यायचे कच्चेपणा जाईपर्यंत. तुम्हाला आवडत असेल तर आल्याचे तुकडे आणि लसूण सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर हे सगळं शेंगदाण्याच्या प्लेटमध्ये काढून घेतलंय. आता हे आपण मिक्सरला लावणार आहोत. तर त्याच्यामध्येच आता थोडीशी कोथिंबीर घालून घेते. काड्यांसहित कोथिंबीर वापरायची म्हणजे त्याचा वास छान येतो. तर चवीनुसार मीठ घातलंय. 1 चमचाभर साखर घालायची आणि हे मिश्रण थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे. तर पहा, इथे ही चटणी तयार झालेली आहे. आता फोडणी देऊन घेऊ. तर इथे तेल गरम करून घेतलंय. कडकडीत गरम करायचे आणि जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची. पहा, अगदी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची ही चटणी एक वेळेस नक्की ट्राय करा. डोशांसोबत, इडलीसोबत खूप खमंग आणि टेस्टी लागते. चपातीसोबत खाल्ली तरीसुद्धा खूप टेस्टी लागते. तर नेहमीच आपण नारळाची चटणी बनवतो, एक वेळेस अशी ही चटणीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चटणी झालेली आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे पीठसुद्धा चांगलं भिजून झालंय. अवघ्या 15 मिनिटांमध्येच हे डोसे अगदी मऊसूत, जाळीदार आणि मस्त असे होतात. तर पहा, हे एकदा मिक्स करून घेतले. थोडासा घट्टपणा जाणवतोय, पण आपल्याला इतपत घट्ट हे पीठ हवं आहे. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा चमचा पिठी साखर घालायची. पिठी साखरेचा व्हिडिओ स्किप झाला तर तुम्ही पहा, इथे अर्धा चमचा पिठी साखर घालायची किंवा अख्खी साखर पीठ वाटताना घातली तरीही चालेल. तर पहा, तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हबका देऊन तो सुती कापडाने पुसून घ्यायचा आहे. तर पहा, इथे हे मिश्रण घालून घेतलंय. एक पळीभर मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचंय. आता याच्यावरती बटर घालते. तुम्ही तेल किंवा लोणी, तूप काहीही वापरू शकता, पण इथे मी बटर वापरत आहे. अगदी स्वादिष्ट असे हे डोसे होतात. रंगसुद्धा खूप सुरेख येतो. तर पहा, डोसा अगदी मऊसूत, जाळीदार असा हा होतो
तर पहा इथं अगदी मिनिटभरासाठी हे असं सुकू द्यायचे आणि लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा मिनिटभरासाठी शेकून घ्यायचे. मस्त जाळीदार हे डोसे तयार झालेले आहेत. इथे मी सगळेच डोसे अशाच पद्धतीने बनवून घेते. तर पहा मैत्रिणींनो, अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. जास्त काही बाहेरून आणण्याची गरज नाही. घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण चटणी आणि हे मऊसूद डोसे बनवलेले आहेत. चटपटीत खायची इच्छा असेल, लहान मुलं जर तुम्हाला पटकन काहीतरी छोट्याशा भुकेसाठी काहीतरी खायला मागत असतील, तर तुम्ही हा पदार्थ अगदी हेल्दी असा त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये लगेच बनवून त्यांना देऊ शकता. तर आजचा हा मऊ लुसलुशीत डोसे आणि चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन रेसिपी करायला घ्या. कशी झाली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.